नमस्कार, माझं नाव भूमिका विनोदराव चौधरी, स्वर्गीय वसंतराव कुलटकर कला महाविद्यालय रोहना, तालुका आर्वी, जिल्हा वर्धा। मी BA फायनलची विद्यार्थिनी आहे। या कार्यक्रमाची विशेष गोष्ट म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण। आता मी तुम्हाला सांगणार आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कधीपासून लागू झाले आहे। 1986 मध्ये पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यात आले आणि धोरणाची अंमलबजावणी हे टप्प्याटप्प्याने होत असते। 35 ते 40 वर्षांच्या नंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यात आले। राष्ट्रीय शिक्षण धोरण 1986 चा कृती कार्यक्रम 1992 मध्ये सुधारण्यात आला। NEP 1986-82 आधीच्या धोरणातील पूर्ण न झालेले काम या धोरणाद्वारे पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला आहे। शिक्षण हे फक्त वही पेनच नाही, तर बुद्धीला, सत्याकडे, भावनेला, माणुसकीकडे, शरीराला, श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण। प्रत्येक व्यक्तीला शिक्षण आयुष्यात आवश्यक आहे। मानवाला आपल्या पूर्ण क्षमता वापरता येण्यासाठी समाज आणि न्याय समाज विकसित करण्याचा तसेच राष्ट्रीय विकासाला चालना देण्यासाठी शिक्षण हा पाया आहे। शिक्षणामुळे प्रत्येक मुलीला आपल्या पायावर उभे राहणे आवश्यक आहे। शिक्षण या यंत्राचा उपयोग करून आपण आपल्या आयुष्यात खूप काही मिळवू शकतो। सर्वात मोठी युवकांची संख्या भारतामध्ये असेल आणि त्या सर्वांना चांगल्या गुणवत्तेच्या शिक्षणाच्या संधी पुरवण्याच्या आपल्या क्षेत्रावरील आपल्या देशाचे भवितत्व ठरेल। या उत्तुंग दृष्टांकरिता अध्ययनाला पाठिंबा देण्यासाठी आणि संपूर्ण शिक्षण प्रणालीची रचना नव्याने करणे आवश्यक आहे। म्हणजे शाश्वत विकास कृती कार्यक्रम 2030 हे सर्व महत्त्वाचे लक्ष्य आणि उद्दिष्टे साध्य करता येते। राष्ट्रीय शिक्षण 2020 हे 21व्या शतकातील पहिले शैक्षणिक धोरण आहे। आणि या धोरणाचे ध्येय आपल्या देशातील वाढत्या विकासात्मक आवश्यकतांवर उपाययोजना करणे आवश्यक आहे। शिक्षणाचा स्तर समाजात आदर वाढतो आणि स्वतःची एक ओळख निर्माण करतो। शिक्षणाने आपल्याला ज्ञान मिळते। शिक्षणामुळे विज्ञान व तंत्रज्ञानाची प्रगती होते। शिक्षणामुळे देशाची प्रगती होते। शिक्षणामुळे माणसाला अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग मिळतो। घडविण्यास राष्ट्रांचा विकास मुलींच्या शिक्षणाचा हवा द्या। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। धन्यवाद।